हॅलो गाईज, वेलकम टू बॅक मोटर्स. आज मी तुम्हाला सांगणार की बिग बॉसचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये आपल्याला सूरजची धमाकेदार ग्रँड फिनालेमध्ये एंट्री बघायला भेटणार आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे कंटेस्टंटची एंट्री झाली तो प्रकारे तर सूरजची खूपच धमाकेदार बघायला भेटली एंट्री. कारण की तुम्हाला माहीत आहे, सूरजची जेव्हा एंट्री होताना डायरेक्ट स्वतःहून बिग बॉस हे सांगितले की आपले आत्तापर्यंतच्या शोमध्ये एवढं म्हणजे मज्जा आली नव्हती. आणि आत्तापर्यंत शोमध्ये असला कोणताच हिरो नव्हता, असला कोणताच कंटेस्टंट नव्हता जो पूर्ण महाराष्ट्राची शान आणि जान बनला होता. असला कंटेस्टंट आपला सूरज आहे, आणि सूरज तर पूर्ण महाराष्ट्राची शान आणि जान बनलेली आहे. म्हणजे हे बोलताच आपले गुलीगत होते, म्हणजे खूपच हॅपी होऊन जातात. आणि त्यांची म्हणजे एवढी भीड आलती की विचारू नका. त्यांची खूपच फॅन फॉलोइंग आलती बाकीचे कंटेस्टंटच्या कम्पेअरमध्ये. आणि आपली डी दादाचे बी खूपच म्हणजे इथं फॅन आले होते. डी दादा आणि सूरजची दोघांची इथं ग्रँड फिनालेमध्ये एंट्री झाली. तुम्हाला काय वाटतं की बाकीचे कंटेस्टंट तर सकाळी आणि लास्ट एपिसोडमध्ये त्यांची एंट्री झाली, परंतु त्यांच्या एंट्रीमध्ये आणि आपल्या सूरज दादाच्यामध्ये खूपच जमीन आसमानचा फरक होता. आता बघायला हे येणार की आता जेव्हा ग्रँड फिनालेमध्ये सगळ्या कंटेस्टंटची एंट्री झाली, परंतु आता यामधून असे दोन कोणते कंटेस्टंट असणार ज्याला बिग बॉस खरोखर म्हणजे आत्ता लगेच काढून टाकलं. त्यानंतर बाकीचे जे उरलेले कंटेस्टंट आहेत त्यांना म्हणजे एकाएकानं लास्टमध्ये काढून नंतर उरलेल्या 2 कंटेस्टंटपैकी एक विनर बनणार. आणि ते 100% गॅरंटीसोबत मला असं वाटतं की आपला सूरज दादाही असणार. कारण की बिग बॉस जेव्हा म्हणत होते तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये एक असली गोष्ट आणि झलक दिसू लागली की सूरज म्हणजे 2024 बिग बॉस मराठीची विनर कन्फर्म असणार. मला काय वाटतं, मला कमेंट करून नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.